खोपोली मंगेश काळोखे हत्या प्रकरणात आरोपी म्हणून नाव घेण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत भगत यांना खालापूर तालुक्यातून एलसीबीच्या पोलीस पथकाने अटक केली आहे। पुणे दिशेला निघालेले भगत खालापूरमध्येच चहा घेत असताना अटक झाल्याचे सांगण्यात येत असल्याने या अटकेच्या वेळ व परिस्थितीवर प्रश्न उपस्थित होत असून भरत भगत स्वतःच पोलिसांसमोर हजर झाले याबाबत स्थानिक पातळीवर दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान अटकेनंतर आज भरत भगत यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांकडून अटकेबाबत अधिकृत माहिती देण्यात येत असली तरी स्वतःहून हजर झाल्याची शक्यता चर्चेचा विषय ठरत आहे। 26 डिसेंबर रोजी घडलेल्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणात यापूर्वीच मुख्य आरोपीसह बहुतांश आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। या प्रकरणात एकूण 14 आरोपींपैकी 11 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांना तळोजा कारागृहात पाठवण्यात आले। उर्वरित 2 आरोपींना या दरम्यान पोलीस चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते। या हत्याकांडात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि भरत भगत यांचे नाव राजकीय सूडबुद्धीने गोवण्यात आल्याची चर्चा सुरुवातीपासूनच होती। मात्र भगत व मुख्य आरोपी देवकर यांच्यात 10 वेळा फोनवर संवाद झाल्याची माहिती समोर आली। पोलीस विभागाकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून भरत भगत यांची पोलीस कोठडीतील चौकशी आणि सुधाकर घारे यांचा शोध या दोन्ही बाबींवर पुढील दिशा अवलंबून आहे। प्रत्यक्ष गुन्हेगार कोण आणि आरोपांमागे राजकीय हेतू आहे की नाही याचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होणार आहे। मात्र भरत भगत यांच्या अटकेने हे प्रकरण पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय।